नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपल्या चॅनलवरती वारणेच्या खोऱ्यात ही अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी आपण वाचत आहोत. या कादंबरीच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिले की हिंदुरा हा आपल्या साथीदारांबरोबर नागोजीचा सूड घेण्यासाठी निघालेला असतो. त्यामुळे घाबरलेल्या नागोजीने आपल्या गावातील वाड्यामध्ये सर्व गुन्हेगार प्रवृत्तींची लोक बोलवलेली असतात. आता आपण पुढे वाचूयात. तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती, ती म्हणजे जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व तुमची मतमतांतरे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. बंडाच्या पुढाराने मळीला भेटावे किंवा भेटीला हवे तिथे बोलवावे असा सर्व लोकांमार्फत बंडवाल्यांना निरोप कृष्णानिजीने देऊन ठेवलेला होताच. हंबीर चिखलवाडीला गेल्यानंतर थोड्याच वेळाने कृष्णाजी मळीला निघाला आणि जोपर्यंत बंडवाल्यांचे उत्तर येत नाही तोपर्यंत आपण मळीलाच राहणार, आमचे जेवण मळीलाच मंगलाने पोचवावे असे राधाबाईला सांगून तो घरातून बाहेर पडला होता. कृष्णाजीने मळीलाही एक मोठे घर बांधले होते. ते घर घडीव चिऱ्यांचे चिरेबंदी होते. त्यांच्या दर्जा सिमेंटाने भरल्या होत्या व शेवटची हातभर भिंत भाजीव विटांची बांधून वर पत्रा घातला होता. त्यामुळे एखाद्या बांधावरच्या नमरी दगडाप्रमाणे ते मजबूत होते. त्याची डावी बाजू नदीकडे व उजवी बाजू गावाकडे होती आणि त्याचे दार उगवतीकडे होते. समोरच कृष्णाजीचा प्रचंड ऊस झोक मारित होता. उसाच्या आणि घराच्या मध्येच मंगलाने वांग्याची झाडे लावली होती. दारात उभे राहिले म्हणजे कृष्णाजीची सर्व शेती दिसत असे. त्या घरात आज धोंडीबा एकटाच बसला होता. त्याने जाळ केला होता व मक्याचा हुरडा आणून तो कृष्णाजीची वाट पाहत होता. तो मधून मधून बाहेरचा सांसूत घेत होता. जराही काही वाजले की तो मान वर करून व कान लावून ऐकत होता. रात्र आणि बेसूर शांतता. त्यात गावापासून दूर नदीकडेला एकटाच असल्यामुळे त्याला भीती वाटत होती. त्यात नदीकडेला पक्ष्यांचे विचित्र आवाज येत होते आणि मध्येच एकाएकी कोल्ह्यांचा गोंधळ होता. टिटवीचे ट्यावट्याव व वटवाघुळांची चिरचिर सुरूच होती. त्यामुळे त्याला भयंकर संकटात सापडल्याप्रमाणे वाटत होते. शेवटी कृष्णाजी आला तेव्हा त्याची भीती नाहीशी झाली. त्याने घाईघाईने कणसे मोडून जाळत घातली. नंतर हुरडा खात ते गप्पा मारू लागले. कृष्णाजी म्हणाला, धोंडीबा, मगाशी नारूने जे सांगितलं त्यावर तुला काय वाटतं? धोंडीबाने मक्याचे दाणे चावायचे थांबून कृष्णाजीकडे पाहत विचारले. माझ्या लक्षात आलं नाही, कशाबद्दल म्हणता? कृष्णाजी म्हणाला, आपल्या शिवारात आलेलं बंड हे नागोजीसाठीच आलं आहे असं नारूने मगा सांगितलं. त्याबद्दल तुला काय वाटतं? त्यानं ते 16 आणे सांगितलं. धोंडीबाने खात्रीपूर्वक सांगितलं. तो म्हणाला, चिखलवाडीत आमचे पाहुणे आहेत. मी केव्हा केव्हा जातो तिकडे. चिखलवाडीत कोणी सुद्धा त्याला बरा म्हणत नाही. पण तसं कोणीही बोलत नाही, कारण जो माणूस त्याला वाईट म्हणेल त्याचं नागोजी वाटोळच करतोय. त्यानं आबाचा खून केला हे जरी बरं वाटलं, पण छे, उलट आबासारखा हिरा त्यानं फसवून मारला म्हणून सारा गाव हळहळतोय आज. कृष्णाजी म्हणाला, मग आता काय होणार? अहो, करावं तसं भरावं. धोंडीबाने हातातील विरंबा फेकून दिला व दुसरं कणीस घेऊन तो चोळीत म्हणाला, काय होणार? नागोजीला आबाच्या खुनाचा जाब द्यावाच लागणार हो. हे धोंडीबाचे बोलणे ऐकून कृष्णाजी थोडा हळू आवाजात म्हणाला, धोंडी, हंबीर म्हणतो आम्ही मंगला नागोजीला द्यावी. छे छे छे, तसं करशिला बिरशिला. धोंडीबाने मध्येच तोंड घातले व तो म्हणाला, आबा, मी खरं सांगू का? पोरीच्या गळ्यात दगड बांधून तिला नदीत बुडवा, पण त्याच्या घरात देऊ नका. अहो, त्याची संपत्ती काय चाटायची आहे का? तो माणूसच नाही. अहो, त्याला माणूस म्हणावं तर जनावरासारखा दिसतोय आणि जनावर म्हणावं तर माणसासारखा दिसतोय. आणि तसल्या माणसावर तुमचा हंबीर भाळला कसा हेच मला कळना. त्याचा असा आहे, हंबीर म्हणतो नागोजी मोठा श्रीमंत आहे आणि त्याच्या घरी मुलगी दिल्यानं तिचं कल्याण होणार आहे. अहो, कसलं कल्याण? तुम्ही तिचं वाटोळं कराल, त्या परीस एखाद्या गरीबाला द्या.
हे तुमचं म्हणणं आमच्या हंबीरला पटत नाही. तो म्हणतो, पाहुणा श्रीमंत असावा आणि ज्याच्या घरी जमीन नाही, ज्याचं हातावर पोट आहे, अशा घरात मुलगी द्यायची नाही. हे ऐकून धोंडीबाला अपमान झाल्यासारखे वाटले. तो म्हणाला, आबा, उकिरड्याचा पांग फिटतो. माणूस नाचार पण मागून घेत नाही. आज आमच्याजवळ जमीन आहे. याचं कारण आम्ही आभाळातनं पडलो आणि धरणीनं झेललं असं म्हणता येईल का? आज तुमच्याजवळ जमीन आहे आणि माझ्याजवळ नाही, पण आमच्या दोघांच्या बी मुळ्या पाताळाला भिडल्यात हे विसरून चालणार नाही. तुम्ही जगात येताना आपल्या संग जमीन आणली होती का? आणि आम्ही ती विसरून आलो असं कोण म्हणाल? कृष्णाजी म्हणाला, तसं कोण म्हणेल? म्हणून म्हणतो. धोंडीबा म्हणाला, हंबीरचं हे धोरण चुकतंय आणि नागोजीची संगत त्याला भोवल मात्र. एवढंच. आणि तुम्ही पोरील त्या नागोजीला देऊन कावळ्याच्या गळ्यात माणिक बांधू नका. एवढ्यात बाहेर श्रावण भोई आला. त्याच्या पायाचा आवाज ऐकून कृष्णाजीने उठून विचारले, कोण? मी, श्रावण भोई. कोण? श्रावण का? मला इस्तू पाहिजे. एवढ्या रात्रीचा कुठं? नदीला गळ घातलाय. रात्र किती झाली असेल आता? मध्यान उलटून गेलं पार. बरं, बसतोस का जातोस? आपल्या शिकारीला गेलंच पाहिजे, असं म्हणून विस्त घेऊन तो निघून गेला. नंतर कृष्णाजी आणि धोंडीबा झोपले. आज कृष्णाजी थकून आला होता, त्याला लवकर झोप लागली. कृष्णाजी सकाळीच उठून नदीवर आंघोळ करून आला व बंडवाल्यांच्या उत्तराची आणि जेवण घेऊन येणाऱ्या मंगलाची वाट पाहत बसला. त्यावेळी मंगला जेवण घेऊन निघाली होती. तिने जेवणाची पाटी डोईवर ठेवली होती. तिच्या एका हातात दुधाचा तांब्या होता व तिने एका हाताचा आधार डोईवरच्या पाठीला दिला होता आणि दोन्ही हात गुंतल्यामुळे तिच्या पाठीवर फराराप्रमाणे फरफडणारा पदर तिने आपल्या दातात धरला होता. तिने मराठी चालीची कास घालून आपल्या निऱ्यांची लुडबुड अगोदरच बंद केली होती. तिच्या जलद चालीने तिच्या पायातील शिंदेशाही तोड्यांना सारखे हादरे बसत होते व तिच्या सुकुमार पायांना चिमटे घेत होते. परंतु त्यांच्याकडे तिचे मुळीच लक्ष नव्हते. ती निराळाच विचार करीत होती. आज आपण एका मनुष्याला अगदी जवळून पाहणार आहोत, ज्याची कीर्ती सर्व खोऱ्यात पसरली आहे, ज्याचे नाव ऐकून मानी माणसाला अभिमान वाटतो, ज्याने इंग्रजी सत्तेला आव्हान दिले आहे व जो गोळीनं गोळीचा जाप देतो आणि गोरगरिबांना जो आपला आधार वाटतो. घरोघर लोक ज्याच्या नावाची चर्चा करतात, तो माणूस आज मला दिसणार. मी त्याला जवळून पाहणार. आपण जर उशीर केला तर ती संधी आपण गमावून बसू. अशा प्रकारे विचार करीत ती मळीला केव्हा आली हे तिचे त्यालाच कळले नाही. ती कृष्णाजीचा शब्द ऐकून भानावर आली. तिने घरात जाऊन जेवणाची पाटी ठेवली व हळूच चोरून पाहिले. तो कृष्णाजी व हिंदूराव एकाच घोंगड्यावर बसून बोलत आहेत. तिला वाटत होते की आपले वडील आपल्याला बाहेर जा असे म्हणतील, परंतु जेव्हा ती उभी होती तेव्हा कृष्णाजी म्हणाला, उभी का? बस. हे ऐकून ती फारच गोंधळली व लाजून म्हणाली, मी? मला वांगी तोडायची आहेत, असे म्हणून ती बाहेर गेली व वांग्याच्या आळ्यातील वांगी तोडीत ती आपल्या मनाशीच विचार करू लागली, हा असा कसा बंडखोर बरं? हा तर घरातल्या माणसाप्रमाणे आबाशी बोलतोय. तिने ओटाभर वांगी तोडली व दाराशी येऊन ती ऐकू लागली. तेव्हा कृष्णाजी बोलत होता, हे पहा हिंदूराव, मी समजत होतो बंडखोर म्हणजे साप. चुकून जरी पाय पडला तरी मुद्दाम दिला म्हणून तो चावा घेणार. हिंदूराव म्हणाला, आबा, आम्ही माणसं आहोत आणि माणसासारखं जीनं जगावं असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही बंड केलाय. हे बंड बाळाबापड्यांविरुद्ध नाही किंवा गरीब लोकांविरुद्ध पण नाही. जर आम्हापैकी कुणी कुणाच्या कसपटाला हात लावेल तर त्याचा हात आम्ही कलम करू, पण माणसाला हात लावणं दूरच. आम्ही जनतेविरुद्ध नाही म्हणूनच अजून जगलो आहोत. जो जनतेवर जुलूम करतो त्याला जनतेचा पोटात जागा मिळत नाही. आम्हाला मात्र त्याची वाण नाही. आज कित्येक दिवस आम्ही उघडं फिरतो आहोत. कृष्णाजी म्हणाला, मग आता आम्ही गावाला हे सर्व सांगतो तर? हो, कुशाल सांगा आणि मी स्वतः रोज इथे येऊन भेटत जाईन. त्यावेळी तुम्ही मला सांगत चला आणि जर आमच्याकडून एखादी आगळीक झाली तर तीही सांगावी.
म्हणजे मी त्याचा बंदोबस्त करील. लोकांना सांगा, आपापली कामे निर्धास्त सुरू करा. कृष्णाजी म्हणाला. मग काय, प्रश्नच संपला. नंतर हिंदूराव उठला व जाण्याच्या तयारीत उभा राहिला. बरं, मी जातो आता आणि उद्या सकाळी येईन. का? थांबा ना, आता जेवण आलंय, थोडं जेवणच जा मग. असं म्हणून कृष्णाजीने मंगलास हाक मारली. ती दारातच उभी होती. ती घरात आली आणि तिने जेवण वाढले. कृष्णाजी व हिंदूराव जेवत होते तेव्हा मंगला समोरच बसली होती व हिंदूराव आता तिच्या पुढेच जेवत होता. तो मधून मधून तिच्याकडे पाहत होता आणि मंगलाही एकदा कृष्णाजीकडे व एकदा हिंदूरावकडे अशी आळीपाळीने पाहत होती. आणि जेव्हा जेव्हा तिने हिंदूरावकडे पाहिले तेव्हा तेव्हा तो तिच्याकडेच पाहत असल्याचे तिला दिसले. त्याबरोबर त्याच्या दृष्टीत तिला अपार आपलेपणा दिसत होता. जणू काही पूर्वी ही आपलीच कोणीतरी होती आणि आज पुष्कळ दिवसानंतर आपण तिला पाहत आहोत. अशा दृष्टीनेच तो तिच्याकडे पाहत असल्याचे मंगलाने पाहिले. तिला वाटले, कदाचित आपल्यासारखे कोणीतरी याच्या घरी असेल आणि मला पाहून याला त्याची आठवण झाली असेल, म्हणून ही स्वारी माझ्याकडे टक लावून पाहत आहे. अशा विचारात मंगला आहे तोच हिंदूराव कृष्णाजीला म्हणाला. तुमचा एक वडील मुलगाही आहे ना? हा प्रश्न ऐकून कृष्णाजी बावरला. त्याला वाटले हंबीर नागोजीचा मित्र आहे हे त्याला कळून आले आहे असे वाटते. आता काय उत्तर द्यावे तोच हिंदूरावने पुन्हा प्रश्न केला. त्याचं नाव हंबीर नाही का? कृष्णाजी म्हणाला. हो हो, हंबीर. तो हल्ली घरीच असतो. हंबीरच्या पाठची ही माझी मंगला. हिंदूरावचे जेवण संपले. तो उठला. त्याने चूळ भरली. त्याचे पाहून कृष्णाजीनेही आपले जेवण उरकले. नंतर रोज येऊन जाण्याचे कबूल करून हिंदूरावने कृष्णाजीचा व मंगलाचा निरोप घेतला. तो दारापुढच्या बांधाने नदीकडे निघाला. तेव्हा कृष्णाजी दारात उभा राहून त्याच्याकडे पाहत होता आणि त्याच्या जवळ मंगला उभी होती. हिंदूराव नदी उतरून शेजारच्या दाट माळीत दिसेनासा झाला. पुढे हिंदूराव रोज येऊ लागला आणि थोड्याच दिवसात मंगलाची आणि त्याची दाट ओळख झाली. एके दिवशी मंगला जेवण घेऊन आली होती. कृष्णाजीने हिंदूरावची पुष्कळ वेळ वाट पाहिली आणि जेव्हा त्याची येण्याची वेळ पार टळून गेली तेव्हा कृष्णाजीने जेवून घेतले आणि बुडखीचे बांधकाम चालले होते तिकडे तो गेला. मंगला दारातच वांग्याच्या आळ्यात बसून भांगलीत होती आणि कृष्णाजी जवळ बुखडीवर गवळण्यांबरोबर बोलत बसला होता. तोच हिंदूराव मळीने वर आला. तेव्हा हातातील खुरप्याची अणी जमिनीत खोवून मंगला त्याच्याकडे पाहू लागले. हिंदूराव आल्याचे पाहताच कृष्णाजीने त्याला जेवण वाढण्याबद्दल मंगलाला हाक मारून सांगितले व आता तो हिंदूरावला म्हणाला, जेवण घ्या, तोपर्यंत मी येतोच. मंगलाने हातातील खुरपे तसेच सोडले व ती उठून घरात शिरली. तिच्या पाठोपाठ हिंदूराव घरात शिरला. मंगलाने जेवण वाढले आणि ती म्हणाली, आबांनी तुमची वाट पाहून शेवटी जेवून घेतलं. ठीक आहे, हिंदूराव म्हणाला. मी आज येणार नव्हतो, परंतु आणि म्हटलं जावंच. असं? मंगला, हिंदूरावने जेवता जेवता तिला हाक मारली. हं, काय? तुला मी काही विचारू? हो. मी विचारीन ते सांगशील? हो. तुझं लग्न झालंय? नाही. का? मंगलाने मान खाली केली आणि ती म्हणाली, माझ्या लग्नाची हकीकत ऐकून तुम्हाला काही लाभ होणार नाही. हिंदूराव म्हणाला, लाभ होण्याचा व न होण्याचा काही प्रश्नच नाही. तू हो म्हणलीस म्हणून मी विचारलं. मग ऐका तर. मंगला सांगू लागले. 3 वर्षांपूर्वी माझं लग्न ठरलं होतं. त्याप्रमाणे सर्व तयारी झाली. माझ्या हळदी उद्यावर आल्या. आमची सर्व माणसं तयार होऊन बांधाबांधही झाली. वराडाच्या गाड्या जुंपल्या. मी पहिल्या गाडीत जाऊन बसले होते आणि पुढून एक इसम आला. त्यानं आबांना सांगितलं की नवऱ्या मुलाची आई मरण पावली. तेव्हा आता 3 वर्ष लग्न पुढे ढकलावं हा निरोप ऐकून आमची फारच निराशा झाली. मी गाडीतून उतरले तेव्हा आबांनी त्या इसमाला विचारलं, तिकडे आता काय चाललंय? तेव्हा तो म्हणाला, मांडवात रडारडी सुरू आहे. त्यापूर्वी माझ्या तोंडात साखर घातली होती व कपाळी रुपया लावला होता आणि माझ्या मैत्रिणींनी माझ्या कपाळी कुंकूही लावलं होतं. यावेळी मला चुडा भरला होता. हळदीचं पातळ मी नेसले होते
आणि ऐनवेळी माझं लग्न 3 वर्षांवर गेलं. माझी फार मोठी निराशा झाली. ती इतकी की मला रडू कोसळलं. मी रडत होते. आई रडत होती. शेवटी आबांनी समजूत घातली, पण माझं लग्न अपूर्णच राहिलं. 3 वर्ष आता जातील व मंगलाचंही लग्न होईल असं आबांना व आईला वाटत होतं. आम्ही 3 वर्ष दिवस मोजत राहिलो. मध्यंतरी मला पुष्कळ मागण्या आल्या, पण आबांनी सांगितलं, ज्याच्या नावानं पोरीनं चुडा भरला त्याच्याशीच तिचं लग्न होणार. त्या गोष्टीला आज 3 वर्ष पूर्ण झाली. हिंदूरावचे जेवण झाले होते. तो हात धुवून एकच चित्ताने ऐकत होता. त्याने आपली दृष्टी मंगलावर सारखी लावली होती. तो म्हणाला, मग आबांनी काय केलं? परवा पंचमीच्या दिवशीच आबा जाऊन आले, परंतु आता आमची सर्वांचीच पूर्ण निराशा झाली आहे. माझं लग्न पूर्ण न होता ते तसंच राहणार. त्याची सुरुवात तोच शेवट ठरला व ज्याच्या नावानं पोरीला चुडा भरला आहे त्याच्याशीच तिचं लग्न होणार ही आबांची आशाही खोटी ठरली आहे. हिंदूराव म्हणाला, मग आता आबांचं व घराचं मंडळींचं काय मत आहे? मंगला पुढे म्हणाली, आता घरात एक मत नाही, एक विचार नाही, तर उलट 2 तट पडले आहेत. आबा आई आणि एका बाजूला आहेत व हंबीर एका बाजूला आहे आणि मी मध्येच आहे. माझी ओढाताण सुरू आहे. हंबीर म्हणतो नागोजी बरोबर लग्न झालं पाहिजे. नागोजीचं नाव ऐकताच हिंदूराव दचकून म्हणाला, मग आबा काय म्हणतात? अद्याप तरी आबा त्याला विरोध करीत आहेत, परंतु जसजसे आबा विरोध करू लागले आहेत तसतसा हंबीर हट्टाला पेटला आहे. त्यानं माझ्याशी वैर मांडला आहे. तो मला पाण्यात पाहत आहे आणि आबांनाही केव्हा केव्हा त्याच्या पुढे नमतं घेणं भाग पडत आहे. एकुलता एक मुलगा म्हणून एखाद्या दिवशी आबा हंबीरचं म्हणणं मान्य करतील व मला नागोजीशी लग्न करावं लागेल असं वाटतं. असं म्हणून तिने एक श्वास सोडला व ती म्हणाली, ही माझ्या लग्नाची सर्व कथा आहे. तिचे डोळे पाण्याने भरले होते. तिचे ओठ थरथरत होते. तिची ती विचित्र मनस्थिती पाहून हिंदूराव खिन्न झाला. तो काहीच न बोलता स्तब्ध होऊन बाहेर पडू लागला. मंगलाने डोळे पुसले आणि ती हिंदूरावला म्हणाली, माझी कहाणी ऐकून तुम्ही गप्प का झाला? कसला विचार करता? हिंदूराव म्हणाला, तुझं अपूर्ण. एवढंच बोलून तो गप्प बसला. परंतु त्याला आता काहीतरी सांगायचे वाटत होते. त्याला गप्प बसवेना. तो पुन्हा म्हणाला, तुझं अपूर्ण राहिलेलं लग्न पूर्ण कसं करावं याचाच मी विचार करीत आहे. त्याने हाक मारली, मंगला. हं, मी तुला एक गोष्ट सांगू? हं. ती तू कोणाला माझ्या परवानगीशिवाय सांगणार नाहीस? नाही. खरं कशावरून? मी शपथ घेऊन सांगते. हं, तर ऐक. असे म्हणून त्याने तिच्या कानात काहीतरी सांगितले. ते तिला पटले. तिने खात्री करून घेतली. तिने पुन्हा पुन्हा प्रश्न केले. त्याची उत्तरे तिला मिळाली आणि तिने आश्चर्याने चकित होऊन त्याच्याकडे पाहिले. मी तुला हे सांगणार नव्हतो, पण आता कठीण झालं आणि सांगितलं. तू हे कोणालाही सांगू नये. मी सांगेन तेव्हाच सांग. कसल्याही परिस्थितीत धीर सोडू नको. आणि तिने हळूच विचारले, आता तुझं लग्न पूर्ण करायचं? कसं? तुझी तयारी आहे का? हो, परंतु कसं? जसं होणार तसं. तू आपली तयारी ठेव. परंतु सांगितलेली गोष्ट कोणालाही कळू देऊ नको, नाहीतर अनर्थ होईल. आता तिला त्या घरात बसवेना. ती हर्षाने बेभान झाली. तिला वाटले, आपण या आनंदभरात पाखरासारखे उंच उडून सर्व शिखरांवर भरारी मारावी व सर्व लोकांना ओरडून सांगावे की मी ऐकले नाही, मी कोणालाही भिणार नाही. जे नाव ऐकून मोठमोठे चळचळ कापतात, तीच शक्ती माझ्या अंगात आहे. मी निराश झालेली नाही, मी दुर्दैवी नाही, मी निर्बलही नाही. माझ्या पाठीशी कैक बंदुका सज्ज आहेत. परंतु लगेच तिला आठवण झाली की तूर्त हे कोणाला सांगू नको, नाहीतर अनर्थ होईल. तिने हिंदूरावच्या पुढचे ताट काढले आणि कृष्णाजी आला. कृष्णाजी म्हणाला, आज तुम्ही उशीर केल्यामुळे मी जेवून घेतलं. ते दोघे पुष्कळ वेळ बोलत बसले. नंतर हिंदूराव कृष्णाजीचा व मंगलाचा निरोप घेऊन गेला. दिवस परत फिरला होता. शेतकरी शेतात दिवसाकडे पाहत पाहत रमलेली कामे उरकीत होते आणि शेतकरी बायकांनी घराकडे धाव घेतली होती. कारण पुढे जाऊन दळण मळून त्यांना संध्याकाळचे जेवण करायचे होते.
परंतु मंगलाला आज आकाश ठेंगणे झाले होते. तिचा आनंद त्या शिवारात मावत नव्हता. तीही घराकडे निघाली होती. कृष्णाजी थोड्या वेळाने येणार होता. ती एकलीच पुढे निघाली होती. तिच्या कानात हिंदूरावने जे काही सांगितले होते ते सारखे घोळत होते. एखाद्या मुलाने धडा पाठ केल्याप्रमाणे ती पुन्हा पुन्हा आठवण करीत होती. आजपर्यंत ती खंबीरशी भांडली ती कृष्णाजीच्या बळावर, परंतु आज तिला नवीन बळ लाभले होते. तिचा धीर आला होता. तिच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. ती मनात म्हणत होती, खरंच मी हादरले होते, मी भ्याले होते, पण आता मी कोणालाही भिणार नाही. अशा प्रकारे अनेक विचार करीत मंगला घरी निघाली होती. आणि राधाबाई खिन्न होऊन सोप्यातच बसली होती, कारण आज 2 दिवस खंबीर घरी आला नव्हता. अलीकडे त्याचा स्वभाव बेपर्वाईने बोलणे, तिरकसपणा सर्व काही शिखराला पोचले होते. तो कोणाचेही काहीचेही ऐकत नव्हता. त्यात कृष्णाजीची व हिंदूरावची मळ्यात भेट होती आणि मंगलाही तेथेच असते हे त्याला मुळीच पसंत पडले नव्हते. त्याची खात्री झाली होती की मंगला नागोजीशी लग्न करणार नाही. तिला कृष्णाजीने चढवून ठेवले आहे. त्यामुळे तो कृष्णाजीची अपमान करीत आणि नागोजी विरुद्ध कुणी शब्द जरी उच्चारला तरी तो चवताळून उठेल. शिवाय मंगला हिंदूरावबद्दल फारच आदर दाखवी हे त्याला खपत नव्हते. कृष्णाजी त्याला 4 गोष्टी हिताच्या सांगाव्या म्हणून सांगत असे. खंबीर, तू नागोजीसाठी हिंदूरावशी वैर करू नको आणि आपल्या घरादाराचं वाटोळ करून घेऊ नको. त्यावेळी तो मोठ्याने म्हणे, तुम्ही या हिंदूरावला देव मानता, मग मी नागोजीला मित्र का समजू नये? मी त्याची संगत काही सोडणार नाही. त्यानं माझं आणि माझ्या घरादाराचं जरी वाटोळ झालं तरी त्याची मला पर्वा नाही. तुम्ही माझं ऐकत नाही तर त्याला भिवून त्याच्याशी समजुतीची भाषा करता, त्याला जेवण पुरवता. तो जणू कोणी राजाच आहे असं तुम्ही का समजता? तो आतापर्यंत आपल्या वडिलांचा मान राखीत असे, पण आता तो खंबीर राहिला नव्हता. रोज घरात किरकिर सुरू झाली आणि राधाबाई त्याचे काय होणार म्हणून त्याच्या विचाराने पुत्रप्रेमाने झुरत होती. तिला मोठी भीती वाटत होती की तीही जर हिंदूरावला समजले की खंबीर नागोजीचा पक्षपाती आहे तर हिंदूराव नागोजीच्या आधी खंबीरवरच तुटून पडेल. कारण पूर्वी तसे झाले होते. देववाडीच्या दत्तूची तिला आठवण होत होती. त्यात आज 2-3 दिवस तो घरी आला नव्हता. तिने त्याची फार वाट पाहिली आणि जसजसा दिवस बुडत होता तसतशी राधाबाई बैचेन होत होती. ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती, ह्या नागोजीनं माझ्या खंबीरला काय केले? कसली जादू केली त्यानं? खंबीर म्हणून त्याचा झाला. कुठे आहे खंबीर? काय करीत असेल? खंबीर केव्हा येईल? ती असा विचार करीत आहे तोच मंगलाने आई अशी हाक मारून तिला जागी केली. राधाबाई उठली. तिने मंगलाच्या डोईवरची पाटी उतरली. तिच्या तोंडाकडे पाहून मंगला म्हणाली, आई अशी का झाली आज? राधाबाई म्हणाली, मंगला, खंबीर आज 2 दिवस घरी आला नाही. मला त्याची व त्याच्या जीवाची भीती वाटी लागली. मला झोप येईना. मी आता काय करू? असे म्हणून तिने डोळे पुसले. मंगला, खंबीर अजून का आला नाही ग? तर मित्रांनो, कादंबरीच्या कथाभागामध्ये आज आपण इथेच निरोप घेऊयात. भेटूयात पुढील भागामध्ये. पण तत्पूर्वी तुम्हाला कादंबरी कशी वाटली, वाचन कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा व आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.